फलंदाज ओंकार. पहिला चेंडू यावेळी आपण पाहिलं धिरकावून चेंडूला चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे यावी आणि हा पहिला षटकार निश्चितच एक आत्मविश्वास भरलेला. नरेश पंचांच्या डावीकडून हा चेंडू निश्चित उंची दिली. ज्या चेंडूला आपण पाहिलं होतं यष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो यष्टीकडून संख्या 6. हा पुढचा चेंडू यावेळी आपण पाहिला चेंडूला मिडॉनच्या दिशेने घेऊन गेलाय. वाडिश लांगोंदा क्षेत्रीच्या चेंडूवर येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय वसा संघाचा हा क्षेत्ररक्षक. एका धावेसाठी एक आणलं गेले फलंदाज या ठिकाणी शॉर्ट मिडअपला. दरम्यानचा चेंडू यावेळी ओंकार याने उंचावून खेळलेला चेंडू आपण पाहताय मिडविकेट कुमारीच्या पलीकडे पाठवलाय. ही ओळख आहे ओंकारची. तयार राईट अमाउंट विकेट. हा चेंडू यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यात तेवढासा जोर नव्हता आपण पाहिला होता चेंडूच्या पाठीमागे. चेंडू गेला तर शॉर्ट फाईलच्या दिशेने यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत 1-2 मिनिटे ती ओंकारला. सुमीर हा चेंडू अपील केलं गेलं होतं म्हणजे पंचांनी हे अपील फेटाळले. चेंडू गेला होता तो निश्चितच यावेळी थर्डमॅनच्या दिशेने लेग बायचा इशारा पंचांचा. एक या ठिकाणी शंकर. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळून काढलाय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित आला नव्हता. चेंडूला आपण वायडिश लांगोंच्या दिशेने खेळून काढला होता. दोषी डावण्यासाठी प्रयत्न करतोय. थोडंसं घातक होऊ शकलं असतं मात्र अतिशय ताळमेळ या दोन फलंदाजांमध्ये ओंकार आणि विकीमध्ये. 2 षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी ओंकार तयार. ओंकारने हा चेंडू पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बॅटची वरची कड आपण पाहिले क्षेत्ररक्षक मध्ये या ठिकाणी दरम्यान मात्र झेल सुटण्याचा प्रयत्न नव्हता. चेंडू गेला होता शॉर्ट मिड विकेटला. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठव राईट ऑफ मोठं विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून हायवे एंड कडून. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षकांची विरोचना असताना पुढचा चेंडू मधल्या यष्टीच्या दिशेने येणारा चेंडू होता. या चेंडूला जबरदस्त प्रहार केलाय मिड विकेट आणि वाडिश क्षेत्रामध्ये सीमा पार 6 धावांसाठी. वेगळे क्षेत्ररक्षण यावेळी वसार संघाकडून पाहायला मिळते शंकर. आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर निश्चित डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकतोय. स्ट्राईक चेंडू पण घोषित होतोय. उर्ध विकेट. आता मात्र आपली चूक सुधारली झाली मात्र हा चेंडू ओंकारसारखा एक खंदा फलंदाजाने आपण पाहिलं लॉंग सीमारेषेकडे पाठवून दिला. 6 धावा ओंकारसाठी आणि याच फटक्यांसाठी ओंकारला ओळखलं जातं. दरम्यान शंकर हा चेंडू यावेळी दुर्गुटीला पूल गेलाय. जबरदस्त प्रहार ओंकारचा आणि यावेळी बॅक टू बॅक दुसरा षटकार ओंकारच्या बॅटने 6 धावांच्या मदतीने 3 षटकार आपण पाहिलं त्यावेळी सलग मारले. एवढी धावून पोहोचते की 8 मधनं सुमित. यावेळेस मात्र ओंकार घेऊन काढला चेंडू मिस्टर श्लोके. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचत नाहीये कारण की झेल खूप लांब होता भाऊ जगदीश पासून. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. चेंडूला फक्त दिशा. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकाच्या बाहेर ज्या प्रेक्षकांनी झेल पडले मला वाटतं तातेवली संघाविरुद्ध नाबाद. यावेळेस चेंडू आणि ओंकारच्या 50 धावा पूर्ण. ओंकारने लगेच आपले बॅट टाकून या खेळाडूची ओळख आहे. रायगडमधील एक नामांकित खेळाडू होतो म्हणजे ओंकार पाटील. स्टायलिश खेळाडू आहे भाऊ पाटील आणि आपली ओळख दाखवतो या लोणच्यांच्या मैदानामध्ये. स्टायलिश खेळाडू आहे. पुन्हा एकदा जोरदार मारतो. आता मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. कोणताही खेळाडू तिथे नाहीये भाऊ. 2 धावा पूर्ण होत आहेत का बघायचं. 2 धावा पूर्ण होत आहेत बघा. मुकेश ठाकूर 3री धाव घेत आहेत का भाऊ. आणि 3 धावा काका मात्र मुकेश ठाकूर पूर्ण करतोय. आणि सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम ओंकारच्या नावावरती होते. प्रमोद मात्रेने 52 धावा ठोकल्या होत्या तर ओंकार पाटील 53 धावांवरती पोहोचतोय. या स्पर्धेत ओंकारच्या नावावरती. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पलीकडे आणि 5 चेंडू ठेवून प्रेमनाथ मुरबी संघ हा सामना जिंकतोय. आणि या सामन्याचा सामना ठेवतोय तो म्हणजे भाऊ पाटील नो डाऊट ओंकार पाटील. आणि आमच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रमोद पाटील यांच्याकडनं सुद्धा ओंकार पाटीलसाठी 500 रुपये पारितोषिक. अनिल पाटील